दिवाळी किल्ला. लेखन योगेश गोखले. दसरा संपून 2-4 दिवस झाले नाहीत की 2 गोष्टींची तयारी सुरू व्हायची. एक सामाई परीक्षा आणि दिवाळीचा किल्ला. दिवाळीला किल्ला का करायचा हे मला शास्त्रीय दृष्टीनं कधीच कळलं नाही. पण बहुधा मुलांनी फराळ बनवताना लुडबुड करू नये म्हणून कोणीतरी शोधून काढलेली ही नामी युक्ती असावी. पण त्या दसऱ्यानंतरच्या 15 दिवसात अभ्यासाबरोबर लढाई चालू असताना मनात मात्र किल्ल्याची तयारी चालू असायची. त्या 2 आठवड्यात शाळेतून घरी येताना बरोबर रस्त्यात वेगवेगळे दगड दृष्टीला पडायचे आणि मग काय, गोलाकार दिसला की तो बुरुजासाठी, सपाट दिसला की राजाचं सिंहासन, कुठे वाटेत बांधकाम चालू असेल तर मग काय, लॉटरीच लागायची. फरशांचे तुकडे पायऱ्या म्हणून दप्तरात डब्याच्या पिशवीत रोज घालून आणायचे. घरी आई आजीचा रोज लाडीक ओरडा खायचा आणि या 15 दिवसात आम्ही एकमेकांशी भांडणारी भावंड अगदी एकीमध्ये असायचो. आपले दगड कोणी चोरू नयेत म्हणून मग ते घमेल्यात घालून कॉट खाली ठेवायचे. आता ते दगड कोण चोरणार आहे, पण त्या वयात ते सगळं फार सिक्रेट असायचं बरं का. मेन विषयाचे पेपर संपायचे आणि कार्यानुभव, चित्रकला असे 2-4 पेपर राहिलेले असतानाच त्या किल्ल्याची पायाभरणी व्हायची. किल्ले बनवणं साधारण पहिलीपासून सुरू होतं, पण 4थीमध्ये इतिहासात शिवाजी महाराज येतात आणि मग पुढची 4-5 वर्ष किल्ले बनवायला एक जोश चढतो. त्या 4-5 वर्षामध्ये तोरणा, प्रतापगड, रायगड, जंजिरा हे बांधून झालेच पाहिजेत, नाहीतर बहुधा 10वीला बसू देत नसावेत. प्रतापगड म्हणजे मुख्य दगडाच्या साच्यातून बाजूला निघालेली एक निमुळती माची पाहिजे. रायगडावर बाकी काही नसलं तरी एक टकमक टोक आणि एक हिरकणी बुरुज पाहिजेच पाहिजे. यात सगळ्यात चॅलेंजिंग म्हणजे जंजिरा, कारण तो पाण्यात असणारा, त्यामुळं भोवतीचा खंदक इतका नीट पाहिजे की टाकलेलं पाणी 2-3 तास तरी टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे मग वाढवून आमचं पाणी 8-9 तास टिकतं असं सांगता येतं. जंजिरा बांधताना सगळं झालं की मग बाजूच्या बंगल्यातला एक अनुभवी दादा सांगणार की अरे, खाली प्लास्टिक घाला, मग त्यावर फरशा टाका, म्हणजे पाणी जास्त टिकतं. मग परत सगळं उकरायचं आणि बांधायचं. पण हे परत करायचा कंटाळा कधीच आला नाही. जंजिरा असेल त्या वर्षी हळूच आजीला लग्गा लावायचा की दर 2 तासांनी थोडं थोडं पाणी टाका आजी, म्हणजे मग आपण खेळायला मोकळे. आणि कुणीही मित्र आपल्या अपरोक्ष आपल्या किल्ल्यात खरंच 7-8 तास पाणी कसं टिकतं हे पाहायला आला तर त्याला पाणी दिसलं पाहिजे, म्हणजे मग आपली कॉलर ताठ. प्रत्येक किल्ल्याला एक चोरवाट असायचीच. ती खरं तर आम्ही मनात योजलेली पण चिखलानं गायब झालेली, पण तरीही ती आम्हा भावंडांना बरोबर दिसायची. बाकी घरातल्यांना ती शोधायला लावणं आणि आपण त्यांची परीक्षा बघणं हा एक आवडता खेळ. त्यांना सापडली नाही की आपण दाखवावी आणि घरातल्या मोठ्याने अरे खरंच की असं म्हणावं. परीक्षा संपायच्या आणि दिवाळीला 2-4 दिवस असायचे. ते 4 दिवस किल्ल्याला फिनिशिंग टच देण्यासाठी मग हातघाईची लढाई व्हायची. आता त्यात हळूहळू घरची सगळी फौज सामील व्हायची. इतर वेळी काड्यापेटीशी अजिबात खेळू न देणारी आजी एक अख्खी भरलेली काड्यापेटी आणून द्यायची. किल्ल्याच्या वाट्यावर दोन्ही बाजूनी लाव. मग आवडता उद्योग, 2-4 काड्या पेटवायच्या आणि हौस भागली की बाकीच्यांनी गडाची वाट अधोरेखित करायची. शेजारच्या काकू किल्ल्यावर पेरायला मोहरी किंवा हळीव आणून द्यायच्या. कामाच्या गडबडीतून वेळ काढून आई डोकावून जायची. आईच ती. तिचं ते 6वं इंद्रिय, मुलांचं काय चाललंय हे तिला बरोबर समजून यायचं. ती येऊन डायरेक्ट विचारायची, रायगड केलाय का? ते टोक अगदी टकमक कड्यासारखं वाटतंय हां. खरं तर तो किल्ला रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर काहीही होऊ शकला असता, पण त्या वयात आईनं ओळखला म्हणजे आपला डिट्टो झालाय असं वाटून आमची छाती अभिमानानं भरून यायची.
हेच ते प्रोत्साहन. हे फार उशिरा कळलं. बाबांची तऱ्हा वेगळी. कधीतरी येतील आणि विचारतील की यावर्षी कुठला अंकाई केलाय वाटतं. बाबा, नीट ओळखा ना. टंकाई किल्ला केलाय का? मग आपण चिडून सांगायचं, बाबा एवढं ओळखू येत नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मग बाबा आम्हाला माहीत नसलेल्या कोणत्या तरी 1-2 किल्ल्यांची, त्याच्या इतिहासाची, भूगोलाची माहिती सांगणार. न कळत ज्ञानदानाची ही त्यांची पद्धत. आणि त्या 10-15 मिनिटाच्या बौद्धिकानंतर हळूच हातातल्या पिशवीतून 2-3 मावळे, 1-2 प्राणी आणि तोफा आमच्या सुपूर्द करणार. बरोबर आमचं मागच्या वर्षीचं काय तुटलं हे बाबांना कसं कळायचं कुणास ठाऊक. का बाबा जे आणायचे तेच नेमकं आमचं तुटायचं, हे अजूनही मला एक कोड आहे. या गडबडीत वसुबारस उजाडायची. दिवाळीचा पहिला दिवस. आज किल्ल्याचं ओपनिंग. संध्याकाळी 5 वाजता आजी हाक मारून सांगायची की तुमच्या किल्ल्यासाठी ही खास मोठी वात करून ठेवली आहे बरं का रे. रात्रभर पणती उजळवेल. हीच ती माया. मग आई किल्ल्यापाशी एक छोटीशी रांगोळी काढायची. आणि त्याचवेळी हे सगळं इतका वेळ त्रयस्थपणे पाहत आहेत असं वाटणारे आमचे आजोबा खराट्याच्या जाड किंवा कुंच्याच्या काडीला 2 भगवे कागदाचे त्रिकोण लावून त्यावर स्वतःच्या सुवाच्य अक्षरात ओम असं लिहून किल्ल्यावर रोवायला भगवा ध्वज घेऊन यायचे. अरे, हे आपण कसं विसरलो? यालाच अनुभव म्हणतात, हे तेव्हा माहीत नव्हतं. मग घरादारात आणि किल्ल्यात पणती लागायची आणि किल्ला, घर आणि आमची मनही उजळून निघायची. तेव्हा हे कधीच जाणवलं नाही, पण आज कळतंय की दिवाळीतला किल्ला म्हणजे नुसता मातीचा डोंगर नव्हता, तर सगळ्या कुटुंबाला, संस्कारांना, संस्कृतीला अभेद्य ठेवणारा असा चिरेबंदी आणि चिरंजीवी तट होता तो. आज मला कळतंय की दिवाळीत किल्ला का करायचा. तेव्हा मित्रांनो, आज वसुबारस. तेव्हा तुमचा किल्ला बनवून झाला. तुम्ही बनवलेल्या किल्ल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि दिवाळीसाठी खूप खूप शुभेच्छा. लेखन योगिया. दूरध्वनी क्रमांक 9881902252. मित्रांनो, मानसी, योगेश आणि गोखले कुटुंबियांकडून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. लेखकाबरोबरच वाचक दत्ता सरदेशमुख यांच्याकडूनही आपल्याला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.